आलेला आहात, नेमका काय सांगावं दादांनी सांगितलेलं आहे? मनोज दादांनी हा दिलेला आहे की प्रत्येकाने 13 जुलैला माझ्या पाठीशी, मी एकटा पडलोय आणि माझ्या पाठीशी किती समाज बांधव हे मला पाहायचं आहे आणि सगळ्यांनी 13 जुलैला छत्रपती संभाजीनगरला यायचं आहे. कारण काय असतं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहे, त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि मराठा समाजाला एक विनंती आहे, जर लाखो रुपयाची उद्याची फीस जर वाचवायची असेल पोरांची, तर तुम्ही आज तुमचं जर शक्ती फक्त इथून संभाजीनगरला यायचं, जेवढं तुम्हाला भाडं लागतं तेवढंच तुम्ही खर्चून जर आले तर उद्याची लाखो रुपयाची फीस तुमची वाचू शकते. कारण सरकारलाही घाम फुटन आणि लगेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल आणि तो जर मार्गी लागला तर मी सांगतो लाखो पोरं हे नोकऱ्यामध्ये जातील. प्रशासनाचा याच्यावरती सकारात्मक विचार आहे असं वाटतं का तुम्हाला? असं वाटतं तर आहे. मनोज जरांगे पाटलाला विश्वास आहे, कारण ते कुणावरही विश्वास ठेवत नाही. पण जे लोक उपोषण सोडायला आले होते त्यांच्यावर मनोज जरांगे पाटलांना विश्वास होता, म्हणून त्यांनी हे उपोषण मागे घेतलं. नाही तर ते कुणाच्याच बापाला ऐकत नाही. पण यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी एक शेवटचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, यानंतर उपोषणही नाही, डायरेक्ट इलेक्शन राहणार आहे. जनहित मराठीसाठी KB शेखसह विकास या ठिकाणी सोलापूर.